नमस्कार. आज आपण स्पेशल अशी भाजणी तयार करून एकदम कुरकुरीत, खुसखुशीत, काटेदार अशा चकलीची रेसिपी बघणार आहोत. संपेपर्यंत अशी एकदम कुरकुरीत मस्त चकली राहते. चवीला तर अप्रतिम अशी झालेली आहे. परफेक्ट भाजणी आणि तुम्ही बघू शकता एक ना एक चकली मस्त अशी झालेली आहे. तळताना तेलामध्ये एकही वेल असा सुटला नाही की विरघळली नाही आणि कुरकुरीत तर तुम्ही बघू शकता. तेलकट तर अजिबातच झालेली नाही आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे. 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. वाडा कोलम तांदूळ आहे. त्याच वाटीने 1 वाटी चणा डाळ, इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी साबुदाणा. चमच्याने मोजून घेतलं तरी चालेल, 2 मोठे चमचे, पण पाव वाटी घ्यायचा आहे साबुदाणा. आणि 1 वाटी पोहे, पाव वाटी धने आणि 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहे. हे बघा. तर हे भाजणीचं साहित्य एकदम परफेक्ट आहे. हे वापरून चकली खरोखर खूप छान झालेली आहे. चवीला पण अप्रतिम अशी झालेली आहे. तर आता सर्वात पहिलं पोहे, धने, जिरे एका साईडला ठेवून देऊया. बाकीचं सर्व साहित्य आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर इथे सर्वात पहिलं तांदूळ चांगले धुवून घेतले. तांदूळ कुठलाही तुम्ही वापरू शकता, फक्त एकदम जुना असलेला तांदूळ वापरायचा आहे. वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ धुवून चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलेलं आहे आणि डाळी, साबुदाणा हे सर्व एकत्रच मी धुवून घेतले. सेपरेट असं धुवून घेतलेलं नाही. 3 ते 4 वेळा हे डाळी वगैरे मी धुवून घेणार आहे. यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळी पण आपल्याला चाळणीत अशा पाणी निथळून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर सुकले जातात फॅनखाली. तर आता इथे बघा, 1 दिवस मी चांगले तांदूळ, डाळी सगळं सुकून घेतलेलं आहे फॅनखालीच. उन्हात नाही सुकून घ्यायचं आहे. तर छान असं हे सुकून घेतलेलं आहे. आता भाजून घेऊया. तर भाजायला थोडासा वेळ लागला जातो. जाड अशी कढई घ्यायची, म्हणजे व्यवस्थित हे साहित्य भाजलं जातं. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि आता तांदूळ चांगले आपल्याला भाजून घ्यायचे. एकदम लालसर नाही करायचे, पण एकसारखे असे हलवून घेऊन आपल्याला अशी लाई कशी फुलते तसा तांदूळ फुलला पाहिजे, असे हे तांदूळ भाजून घ्यायचे. तर इथे 10 मिनटं तरी मला लागलेले आहे हे तांदूळ चांगले भाजून घ्यायला. तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी फुलल्यासारखा झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे. चला, तर तांदूळ भाजून झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपल्याला डाळी भाजून घ्यायच्यात. छान असा तांदूळ भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढी भाजणी छान भाजाल तेवढीच चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल. हे बघा, गॅस मध्यम आचेवर ठेवून एकसारखं असं हलवून आपल्याला पूर्णपणे डाळीचा असा रंग बदलला गेला पाहिजे, अशा भाजून घ्यायच्या. लाल नाही करायच्या. जर थांबून थोडंसं भाजून घेतलं तर लालसर होतात. त्यामुळे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि डाळी चांगल्या भाजून घ्यायच्यात. तर डाळीलाही मी 10 ते 12 मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्व साहित्य भाजायला मला अर्धा तास लागलेला आहे. कधी गॅस एकदम कमी आचेवर ठेवलेला आहे, तर कधी असा मध्यम आचेवर ठेवून हे सर्व साहित्य भाजून घेतले. पोहे अगदी फुलले पाहिजे, असे लाह्यासारखे, तेवढे होईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला. तर छान असे पोहे भाजून झालेले आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिलं मी जिरे घेतलेले आहे. जिरा 1 मोठा चमचा चांगला घ्यायचा आहे चवीसाठी. आणि आता 1 मिनिटभर असं भाजून झालं की यातच धने घालून घ्यायचेत. धने पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचेत. आता हे सर्व साहित्य एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि चक्कीमध्ये दळून घेऊन यायचं. तुम्ही मिक्सरलाही दळून घेऊ शकता, पण मी इथे चक्कीमध्ये दळून आणलेलं आहे आणि त्या चाळून घेतलेलं आहे. 1 किलो मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे. सर्वात तर पहिलं वाटीने हे पीठ मोजून घ्यायचं. जेवढी चकली बनवायची तेवढी. सर्वच बनवायचे असेल तरीही वाटीनेच मोजून घ्या. पाणी घ्यायचा अंदाज बरोबर येतो. आता इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. यामध्ये 1 मोठा चमचा ओवा, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा सफेद तीळ, थोडीशी हळद, चवीनुसार
मीठ घ्यायचं आहे, 2 चमचे घेतले. रामबंधू चकली मसाला घेतला आहे, अर्ध पाकिट वापरलं आहे, 2 मोठे चमचे. आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलं आहे त्याच वाटीने 3 वाट्या पीठ मोजून घेतलं आहे. एकदम सपाट अशी वाटी घेतलेलं आहे, दाबून अशी वाटी नाही घेतलं आहे. 2 वाट्यासाठी 3 वाट्या आपण हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. पूर्ण पिठाची मी चकली नाही बनवली, अर्ध्याच पिठाची बनवलेली आहे. आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी गॅस एकदम बारीक करून ठेवलेला आहे एकत्र होईपर्यंत पीठ असं. आता पीठ एकत्र झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. फक्त असं चमच्याचं वगैरे पीठ काढून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं ही उकड चांगली वाफवून घ्यायची. 10 मिनटं झालेले आहे. काढून घेऊया आपण एका मोठ्या भांड्यामध्ये. आता ज्यात पीठ घेतलं होतं मी त्यातच आता मोठ्या परातीमध्ये ही उकड काढून घेते, म्हणजे मळायला सोपं जातं. तर खरोखर खूप छान चकली झालेली आहे चवीला पण. आणि इथे मी तुम्ही बघू शकता 2 बारीक चमचे तेल घेतलेलं आहे, कच्चंच घेतलेलं आहे. उकडमध्ये घालताना नाही घातलेलं मी, असं वरून घातलेलं आहे. आणि आता एक ग्लास घेतलेला आहे, ग्लासाच्या साहाय्याने पीठ एकदम असं मऊ करून घ्यायचं आहे. ज्या पिठाच्या गाठी असतील त्या सगळ्या अशा व्यवस्थित मऊ करून घ्यायचं. हे बघा, थोडासा वेळ लागला जातो पण व्यवस्थित, कारण पीठ खूप गरम असतं, हाताने मळता येत नाही. आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे असं मऊ करून घ्यायचं एकदम. तर हे बघा 5 ते 7 मिनटं लागलेले आहे छान असं व्यवस्थित. आणि परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. फक्त असं वरून ओला पाण्याचा हात, साधारण फक्त 2 चमचे पाणी मी वापरलेलं आहे पीठ मळताना, नाहीतर एकदम बरोबर असं माप झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम मऊ असं पीठ झालेलं आहे. आता आपल्या हाताला सोसल असं पीठ झालं की मग मळायला सुरुवात करायची. तोपर्यंत असं आपल्याला एकदम ग्लासानेच पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता इथे मी थोडंसं गार पाण्याचं, हे बघा 1च चमचा पाणी आहे असं घेतलेलं आहे. आणि आता पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी वरून वापरायची गरज आलेली नाही, परफेक्ट असं माप झालेलं आहे. आणि पीठ मळताना एकदम घट्टसरच मळायचं, सैलसर असं नाही मळायचं, नाही तर मग चकलीला असे काटे चांगले येत नाही. तर हे बघा 2 वेळा मी घेतलेलं आहे असं पाणी, 1 चमचा फक्त. आणि आता पीठ आपलं मळून घेऊया घट्टसर. तर चला, इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आणि ही भाजणी चांगली महिनाभर टिकली जाते. तुम्ही असं नाही की दिवाळी आहे मग बनवली पाहिजे, तुम्ही कधीही चकली बनवून ही खाऊ शकता. चवीला अप्रतिम अशी लागली जाते, कुरकुरीत खुसखुशीत, तर खूपच मस्त झालेले आहे. तर हे बघा घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता भरपूर असं घट्ट बनवून घेतलेलं आहे. आणि आता इथे चकलीसाठी पीठ मळून झालेलं आहे. फक्त 5 मिनिट आपण असं ठेवूया आणि लगेच चकली बनवायला घेऊया. तर चला चकली बनवून घेऊया इथे. तर चकली पात्रामध्ये मी चकलीची जी चकती असते ती घालून घेतलेली आहे. आणि आता पिठाचा गोळा घालून चकली सोऱ्यामध्ये असं घालून घ्यायचा व्यवस्थित. जास्त एकदम वरपर्यंत भरून नाही घ्यायचा, थोडीशी जागा ठेवायची म्हणजे पीठ वगैरे बाहेर येत नाही. आणि हे बघा असं. आणि आता चकलीचं झाकण लावून चकली बनवून घेऊया. तुम्हाला दाखवते मी. चकलीचा वेल एकदम किती पण उंच सोऱ्या घ्या, तुटला जात नाही, अगदी मस्त वेल झालेला आहे. एकदम काटेदार अशी चकली बनलेली आहे. पहिली चकली मी बनवताना शूट केली नाही, डायरेक्ट दुसरी चकली बनवताना शूट केलेली आहे. हे बघा पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळे सोऱ्या असं फिरवायला थोडासा जड जातो, त्यामुळे थोडीशी हळूहळू चकली आपली ही बनली जाते. हे बघा खूप छान असा वेल येतोय चकलीसाठी. त्याने आता साईडची कड अशी दाबून घ्यायची, म्हणजे तळताना चकली तेलामध्ये अशी सुटली जाणार नाही. तर इथे बघा मी सुरुवातीला एका सोऱ्यामध्ये जेवढ्या बनल्यात तेवढ्याच बनवून घेतल्यात आणि लगेच तळायला सुरुवात केलेली आहे. तेल चांगलं तापलं आणि आता गॅस मी कमी घेतलेला आहे करून, म्हणजे एकदम कुरकुरीत होईपर्यंत अशी आपल्याला चकली तळून घ्यायची. तर हे बघा अशी पलटी करताना कडक लागली की मगच पलटी करायची. थोडीशी मऊ वाटली
की पलटी नाही करायची, नाही तर वाकडी तिकडे अशी चकली बनली जाते. तर चांगली अशी एका साईडने तळली गेली की पलटी करून घ्यायची. आता गॅस मध्यम आचेवर करायचा एकदा पलटी केल्यानंतर. फक्त फास्ट गॅसवर तळायची नाही, कधी मध्यम आचेवर या कधी कमी अशी गॅसची आच ठेवून आपल्याला चकली एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. असा पूर्ण रंग बदलेपर्यंत चकली तळायची. तुम्ही बघू शकता खूप छान अशी चकली झालेली आहे, एकदम काटेदार आणि पूर्ण तळेपर्यंत चकल्या सगळ्या अशाच झालेल्या आहेत, तेलात विरघळल्या वगैरे नाही. तुम्ही बघू शकता भरपूर अशा चकल्या बनलेल्या आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने ही चकली नक्की बनवून बघा. तुम्हाला एक दाखवते ही भरपूर अशी कुरकुरीत आहे. हे बघा सहज अगदी अजून तर गरमच आहे, थंड झाल्यावर तर पटकन आणखी ती तुटली जाते. छान अशी तेलकट तर अजिबातच नाही. धन्यवाद पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.